मी मूळतः उत्तर प्रदेशातून आहे, उत्तर भारतीय आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना आहे. ही गैरसमज आहे लोकांची की दोन शिवसेना आहे. कारण काय वारसा हा वारसाच आहे. आम्हाला मातोश्री नाही बांधली कोणी. मुझे बाला साहब ठाकरे के राज से लेके आज तक कोई तकलीफ नहीं। मेरे को भी मराठी नहीं आती तो भी मैं बोलता हूँ थोड़ा थोड़ा, पर सामने से आप बोलेंगे तो हम भी बोलते हैं थोड़ा थोड़ा, तो सीख लेते हैं ऑटोमेटिकली. महाराष्ट्र में थोड़ा बहुत सीखना चाहिए. तो महाराष्ट्र में है तो उद्धव साहब को वोट देंगे. कहाँ से हुआ? यूपी से उत्तर भारतीय। यहाँ तो हम लोग शिवसेना बाला साहब ठाकरे। तो आपको लगता है उनको वोट करना चाहिए? उनके यहाँ सेफ्टी रहता है, सबको सेफ्टी है इसके लिए। और आप कहाँ से हैं? आपल्याला माहिती आहे की दोन्ही भाव आले येणार आता पुढे आता उत्तर भारतीय वर्ग हा बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे. नेतागिरी करायची असते, निवडणूक लढायची असते, म्हणून ते त्याला भडकवून त्याला मारलं आहे. हे बघा आपण एका माझ्या बाजूला काय घरात भांडणं होतो. आता लोकल म्हणजे मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उत्तर भारतीयांचं स्थलांतर हे मुंबईतल्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी राहिलेला मुद्दा आहे. आता आपण साकीनाका परिसरामध्ये आहोत आणि इथे उत्तर भारतीय व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकी त्यांची मतं काय आहेत. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे त्याचबरोबर युती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती सुद्धा झालेली आहे. ह्या सगळ्या एकंदरीत राजकीय स्थितीकडे कशा पद्धतीने उत्तर भारतीय बघतात, त्यांचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. कुठून आहात तुम्ही? कहाँ से हो आप? यूपी। अच्छा, आपका नाम? दिनेश दुबे। कितने साल से हो यहाँ पे? 20 साल। अच्छा. क्या आपको लगता है किसको आप पसंद करते हैं पॉलिटिकल लीडर? कौन सी पार्टी आपको लगती है जो अच्छा काम करती है आपके इलाके? बीजेपी। अच्छा, क्यों? पहले से उसके साथ में है। अच्छा, जी। कौन से काम आपको बीजेपी के पसंद है? उसके सब काम अपने को पसंद है, सब पहले से जुड़े हुए हैं उसी साथ। जी। यहाँ पे उद्धव ठाकरे और राज ठाकरे की भी युति हुई है, तो क्या किस तरह से आप उसको देखते हैं? ठीक है, कर रहे हो ठीक है, लेकिन पहले से हम बीजेपी का ही सपोर्ट करते हैं। जी। तर सुरुवातीपासून आम्ही भाजपलाच वोट करतो आणि इथून पुढेही आमचा भाजपलाच सपोर्ट आहे असं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. इथे आणखी काही उत्तर भारतीय दुकानदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. अंकल कहाँ से हो? राजस्थान से हूँ. अच्छा, और कितने सालों से हो यहाँ पे? 20 साल हो गए मेरे को. किस पार्टी को वोट करना चाहोगे? पार्टी को अभी तो बीजेपी को किया था. क्यों लगता है भाजपा को ही वोट करें? अच्छा है. लेकिन ये शिवसेना भी तो काम कर रही है ना, यहाँ पे शिवसेना है, मनसे है, राष्ट्रवादी है. अभी सोचेंगे ना. सोच वोटिंग होएगा जब सोचेंगे ना किसको डालना है किसको नहीं डालना है. तो दूसरे स्टेट से आप यहाँ पे आए हो काम करने के लिए, किस पार्टी का आपको ज्यादा सपोर्ट होता है? मनसे का भी होता है और उद्धव साहब का भी होता है. महाराष्ट्र में है तो उद्धव साहब को वोट देंगे. आप राजस्थान से हो लेकिन आपको उद्धव साहब से हेल्प होती है, मदद होती है, इसलिए आप उनको वोट करना चाहिए. हाँ, उद्धव साहब को. पहले से आप शिवसेना को फॉलो करते आए हैं? शिवसेना को ही. शिवसेना और मनसे की हमेशा से डिमांड रही है कि आप महाराष्ट्र में रहते हो तो आपको मराठी आनी चाहिए, तो क्या आप किस तरह से इस बात को देखते हैं? देखो मराठी आनी चाहिए थोड़ी थोड़ी सबको. देखो सीखेंगे तो आएगी, नहीं सीखोगे तो नहीं आएगी. हम मेरे को भी मराठी नहीं आती तो भी मैं बोलता हूँ थोड़ा थोड़ा, पर सामने से बोलेंगे तो हम भी बोलते हैं थोड़ा थोड़ा, तो सीख लेते हैं ऑटोमेटिकली. महाराष्ट्र में थोड़ा बहुत सीखना चाहिए. आणखी इथे काही तरुण आहेत, काही भाजी विक्रेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात. काय नाव आहे तुमचं? मनीष कुमार। अच्छा, और कहाँ से हो आप? यूपी से, उत्तर भारतीय। यूपी से हो. अच्छा, और कितने सालों से आप यहाँ पे रह रहे हो? 20 साल से। 20 साल से. अच्छा, आप किस पार्टी को यहाँ पे प्रेफर करोगे? यहाँ तो हम लोग शिवसेना बाला साहब ठाकरे। बाला साहेब ठाकरे की पार्टी को आप करोगे? क्यों आपको लगता है उनको वोट करना चाहिए? उनके यहाँ सेफ्टी रहता है, सबको सेफ्टी है इसके लिए। तो आपको सेफ्टी मिले इसलिए आप उनको वोट करना चाहते हो? हम्म। तो अदर पार्टीज जो है भाजपा हो गई या इतर दूसरी पार्टी हो गई, उनसे आपको सेफ्टी नहीं मिलती? नहीं भाजपा से, नहीं बीजेपी से। अच्छा, तो सेफ्टी किससे आपको मिलेगी ज्यादा ऐसे लगता है? ऐसे ज्यादा हम लोग को मिलेगी बीजेपी से। यहाँ पे रहते हैं तो यहाँ पे उद्धव साहब ठाकरे से। अच्छा, मतलब नेशनल लेवल पे अगर आप वोट का सोच रहे हैं तो आप भाजपा को आप पर प्राधान्य देंगे. यहाँ पे आप मुंबई में रहते हो इसलिए फिर उद्धव ठाकरे जी को, ऐसे आपका कहना है. अच्छा, लेकिन आपको क्या कौन कौन से काम और यहाँ पे होना चाहिए, क्या आपको लगता है? ऐसे काम तो बहुत होना चाहिए लेकिन कोई काम हो ही नहीं रहा है। हो ही नहीं रहा है. अच्छा अच्छा.
तो ये ऐसे कुछ है क्या, यहाँ पे उत्तर भारतीय पॉपुलेशन ज्यादा है इसलिए इक्वली काम नहीं किया जा रहा है इस इलाके में, ऐसे कुछ है? ऐसा तो कुछ नहीं है। तो आप शायद रास्ते पे ही आपकी दुकान है ना शायद भाजीपाले की, तो महापालिका जो है मुंबई की वो किस तरह से आपको सपोर्ट करती है इन सब चीजों के बारे में? इस सबके लिए तो सपोर्ट करती है, मतलब कुछ भी हुआ तो खड़े होते हैं साथ में। तो यहाँ के जो लोकल लीडर है शिवसेना के, उनकी कुछ मदद होती है आपको? हाँ, मदद बहुत होती है, हर चीज़ में कोई चीज़ आता मदद करते हैं। और आप कहाँ से है? गुजरात से। आपको कौन सी पार्टी यहाँ पे? पार्टी तो सब पार्टी है पर सब अच्छी है, मतलब जिसको भी वोट करो मन से करो, दिल से करो, कर दो बस। बोलने का ऐसा नाम फोड़ने का जरूरत नहीं, जिसको मन से अच्छा लगे कि सही है तो कर दो उसको। लेकिन फिर भी कोई पार्टी लगती होगी ना जो काम करती है, जो सपोर्ट करती है उधर आपको? तो अपने उधर है, पार्क साइड के अंदर है ना, उधर है राम कदम है, वो काम हो रहा है। अरुण खान है शिवसेना का, उनका भी होता है, मतलब वो पार्टी है, आ रहे और कर रहे हैं उधर काम। ये जो ठाकरे बंधु है दोनों भाई, उन्होंने अभी युति की है, किस तरह से आप उसको देखते हैं? अच्छा ही है, सही है, वो भी दोनों भाई आए मिल के करेंगे, होएगा आगे काम। तो आपका है उनको सपोर्ट? ना होएगा, साथ में रहेगा तो होएगा ही, तसं काही नाही. आपल्याला आहे, आपल्याला माहिती आहे ते दोन्ही भाव आले तर येणारच आता पुढे. आता आता बघूया आता पुढे काय होणार ते, सगळ्या माणसावर आहे ते. इथे मासे विक्रेते सुद्धा आहेत काही, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. दादा कुठून आहात तुम्ही? मी मुळात उत्तर प्रदेशातून आहे, उत्तर भारतीय आहे, पण इथे आमच्या पिढीने पिढी राहिली महाराष्ट्रामध्ये, आम्ही इथेच राहतो. किती वर्षांपासून आहात? आता आमची 3 पिढ्या, 3 पिढ्या समजा, आम्ही 4थी पिढी आहे. हो. तुमचं मत कोणाच्या बाजूने, कोणता पक्ष तुम्हाला इथे मजबूत वाटतो? आमचा पक्ष कसा आहे की जो लोकल पक्ष आहे, जो गोरगरिबांच्या हितासाठी धावून येतो, काम करतो, तोच आमचा पक्ष आहे. आमचा आवडता पक्ष आहे उबाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हां, कारण ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्यांची सत्ता असताना जे गोरगरीब फेरीवाले इतर परप्रांतीय असतात तर त्यांना काही त्रास दिला गेला नाही अजून, आणि व्यवस्थित ते लोक कारभार चालवला. ह्याच्यानंतर ती आता सत्ता नाही आहे, मुंबई महानगरपालिका राज्य सरकारच्या ह्याच्यात चालू आहे, पण जी त्यांच्या कामं चालू आहे, मुंबई महानगरपालिका जी फंड वापरून हे लोक करत आहे तो गोरगरिबांना पोहोचत नाही आहे. त्यांची जी मूळ सुविधा आहे, फेरीवाला कायदा आहे, फेरीवाला अंतर्गत त्यांना पुनर्वसन कसा करायचा हा राज्य सरकारला जमला नाही. मला आता येणारा समजा 15 जानेवारीला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कळेल आपल्याला की खरा म्हणजे आपण कोणाला निवडून द्यायचा, गोरगरिबांच्या सुविधेसाठी कोण धावत येणार आहे, कोण काय करणार आहे, त्याची योजना काय असणार आहे. बरीचशी समस्या आहे, गटर आहे, झालेली नाही आहे. म्हणजे जे राजकीय लोक आहे ना वरच्या ते सरकार, BMCमध्ये आता सरकार कोणाचीच नाही आहे. म्हणजे ती 15 तारखेच्या नंतर कळेल की सत्तेवर कुठला पक्ष बसणार आहे. पण तरीही मुंबई महानगरपालिका ही राज्य सरकारच्या ह्याच्यातून चालली आहे, पण ते जे कारभार चालला आहे, मुंबई महानगरपालिकाची निधी आहे ती दिसत नाही आहे. म्हणजे हे लोक स्वतः दाखवतात की आम्ही करतो, पण टॅक्स कोण भरतो? जनता भरते, पण हे लोक स्वतःच्या दाखवून असं करतात आहे. बाळासाहेबांची शिवसेना जास्त आवडायची की आताची शिवसेना? आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना आहे. ही गैरसमज आहे लोकांची की 2 शिवसेना आहे. कारण काय, वारसा हा वारसाच आहे. आम्हाला मातोश्री नाही बांधली कोणी. ज्या पक्षाकडे ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 कार्यालय आहे तीच पक्ष शिवसेना खरी शिवसेना आहे. अजूनपर्यंत ज्या आमचा पक्ष फोडून घेऊन गेले त्यांनी स्वतःचा पक्ष प्रमुख म्हणून नाही लावला, नाव नाही देत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे कार्यालय किती आहे, आमच्या स्वतःच्या कार्यालय भाड्याचं नाही आहे. एकंदरीत तुमचा कल जो आहे तो उबाठा यांच्या पक्षाकडे आहे. पण ओव्हरऑल इतर जे उत्तर भारतीय नागरिक आहे, काहींचं म्हणणं आहे की भाजपला मत दिलं पाहिजे, किंवा काहींचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शिंदे गटाला मत दिलं पाहिजे. एकंदरीत तुम्हाला असं काय वाटतं की या गोष्टीबद्दल आम्हाला विश्वास दिला ठाकरे बंधूंनी तर उत्तर भारतीयांचे मतं त्यांच्या बाजूने येतील? नाही, उत्तर भारतीय वर्ग हा बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे. ते कामधंदेवाले, रोजगारासाठी परप्रांती जे इथे महाराष्ट्रामध्ये राहतात ते कामधंदे करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हा मराठी माणूस गंभीरपणे उभा असतो. पण हा सामान्य माणसात हे राजकीय लोक इतर पक्षाचे येतात, त्यांना नेतागिरी करायची असतो, त्यांना निवडणूक लढायची असते, म्हणून ते त्यांना भडकवून त्याला मारला हे मला. हे बघा, आपण एका बाजूला असतो, काय ना काय अनुभव, घरात भांडणं होतो. हा आता शहर आहे, आता लई लांब आहे, परप्रांती आणि राज्याची गोष्ट आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, काही मुद्दा नाही, गोरगरीब शांततेने आपला धंदा करतो,
कुठे ना कुठे काही ना काही विषय घेऊन होत असतात अनबन, पण ह्याला राजकीय वळण देऊ नका. कोणी सगळे मिळून राहतात तिथे, सगळे ह्याच्यात लोक आहेत, काही भांडणं तांटा नाही आहे. पण एखादं कधी घडला की त्याला राजकीय तुम्हाला नेता बनायचा आहे, तुम्हाला पक्ष खोलायचा आहे, मग तुम्ही तिथून आले कशाला इथे? तिथेच खोलायचं होता, तिथेच तुम्ही विकास करा किंवा तुमचा राज्याचा विकास करा. इथे कोण नाही येणार, सगळ्या सुरसुळीत चालणार. तुम्ही तुमचं पोळी भाजताय गरीब लोकांना हे करून, हे चुकीचं आहे. मुंबईत राहतात म्हणून मराठी आलीच पाहिजे असं राजकीय नेत्यांचं म्हणणं असतं. सगळ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं तेच म्हणणं आहे. बऱ्याच उत्तर भारतीय लोकांना मराठी येत नाही. तुम्ही मात्र अस्खलित मराठी बोलतायत, मात्र बऱ्याच उत्तर भारतीयांना येत नाही किंवा बऱ्याचदा मराठी शिकण्याची तयारीही नसते काहींची. काय तुम्ही कशा पद्धतीने बघता? लोकल म्हणजे मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे. कारण एका वस्तूला उत्तर प्रदेशामध्ये शेंगदाण्याला वेगळं नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा म्हणतात, तिकडे वेगळा बोलतात. जर त्याला माहीत नसेल त्या गोष्टीवर त्याला शिकणं गरज. दुकानदाराकडे गेला तर तो काय बोलणार? उत्तर प्रदेशामध्ये शेंगदाण्याला मुंगफळी म्हणला जातो, इकडे तो कसा देणार दुकानवाला? त्यांना हे लोकल भाषा कळणं गरजेचंच आहे, हे आलीच पाहिजे. ह्याच्याशिवाय त्यांना काय पुढचं करता येईल? समजा तो इथे आहे, तो मुलांना शाळा टाकण्यास शिकावंच लागणार ना. जर तुम्हाला एखाद्या माळेवर चढायचं आहे तर पहिली पायरीवर तुम्हाला पाय ठेवायच लागणार. तुम्ही असं चढायला जाणार पडणार. म्हणून हा मूळ भाषा ही आलीच पाहिजे सगळ्यांना महाराष्ट्रात. महाराष्ट्रात राहतात तर मराठी आलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी इथे काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. काका, कुठून आहात तुम्ही? असल फामध्ये कुठून आहात तुम्ही? इकडे तुम्ही राहू द्या, मी पकडते, तुम्ही बोला. कुठून आहात काका? हे इकडे अच्छा, नाही प्रॉपर कुठून आहात? गाव कुठलं तुमचं? आमच्या यूपी. अच्छा, किती वर्षांपासून इथे राहायला? बचपन से. अच्छा, लहानपणापासून आहात. अच्छा, आणि इथे काय वाटतं तुम्हाला? इथली राजकीय परिस्थिती काय? कोणाच्या बाजूने आपण मत दिलं पाहिजे उत्तर भारतीय म्हणून? ऐसा कुछ नहीं है, मुझे बाला साहब ठाकरे के राज से लेके आज तक कोई तकलीफ नहीं है. ओके. तो आपका वोट बाळासाहेब ठाकरे को? ओके. उद्धव ठाकरे जी की शिवसेना को? ओके. और ये भाजपा है, इतर पार्टीज जो काम करती है, उनके बारे में आप क्या सोचते हो? उसके बारे में क्या सोचूं, अभी मैं क्या बताऊं. अच्छा, ठीक आहे. इथे आणखी काही आहेत व्यापारी, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, तुम्ही कुठून आहात? गोरखपुर के रहने वाले हूँ. अच्छा, और क्या काम आप यहाँ पे करते हो? मैं इधर प्लम्बर का काम करते हैं. अच्छा, प्लम्बर का काम करते हो. कितने साल से हो भैया आप यहाँ पे? यहाँ पर मेरे को 20 साल हो गया. क्या आपको लगता है किस पार्टी की यहाँ पे ताकत ज्यादा है? किस पार्टी का महापौर यहाँ के महापालिका पे रहना चाहिए? बोलने वाले तो बहुत लोग बोलते हैं, कोई बोलते हैं कि भैया सब और यूपी वाले बिहारियों को मार के भगाने के लिए. बाकी हम लोग ऐसे सुने, हम लोग काम से अपना मतलब रखते हैं, अपनों किसी से मतलब रखते नहीं. यही सब हम बहुत इधर के मराठी लोग बोलते हैं कि मराठी सीखो नहीं तो भागो इधर से. तो लेकिन आप वोट किसको करना चाहोगे फिर? कौन सा पार्टी लगता है जो हमारे साथ खड़ा होगा ऐसे? पार्टी का जो अपने जो हम लोग को मजदूर आदमी को ग्राहक को जो हेल्प कर देगा, उन लोगों को हम लोग वोट देंगे. तर त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की भाजपला वोट केलं पाहिजे, तर काहींचं म्हणणं आहे की मुंबईत राहायचं आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मत गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची मतं उत्तर भारतीय नागरिकांची जाणून घेतलेली आहेत. मात्र तुम्हाला एकंदरीत मुंबई महापालिकेविषयी काय वाटतं? मुंबई महापालिकेत नेमका कोणाचा झेंडा फडकला पाहिजे? तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण ग्राउंड रिपोर्टसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजू रेवणकर सोबत छाया काविरे, साकिनाका.